राज्यात विदर्भ वगळता इतर विभागांमध्ये आज शाळा सुरू झाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते। विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शालेय गणवेश, मध्यान्ह भोजन यासारख्या सुविधा सरकारतर्फे उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। आजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचं आणि खाऊचं वाटप करण्यात आलं। तसंच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला। पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावी या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, त्यांच्या पालकांशी संवाद साधलाय। मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेत आहेत, शिकून घेत आहेत। इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचे देखील त्यांना या ठिकाणी सराव दिसतोय। त्यामुळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळत आहे। विशेषतः विद्यार्थ्यांच्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल, सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्हा परिषदेच्या कोडोली प्राथमिक केंद्र शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित होते। उद्याचा भारत तुम्हाला घडवायचा आहे आणि त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं। विद्यार्थ्यांना चांगल्या वातावरणात उत्तम दर्जाचं शिक्षण मिळवून देण्यासाठी शाळा अद्ययावत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। एक विद्यार्थ्यांमध्ये देखील ऊर्जा निर्माण होते, पालक आणि शिक्षकांमध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होते आणि शाळेमध्ये जाण्याची आवड विद्यार्थ्यांना त्याचा ओढा जो आहे वाढला पाहिजे। यासाठी हा जो काही उपक्रम सुरू केलेला आहे हा राज्यभर आज पहिला दिवस शाळेचा सगळ्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचं स्वागत करून पहिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातल्या काटेवाडी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं।